हे नक्की काय आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना, तर ही नाचणी आहे आणि त्याला मी मोड आणून घेतले. 3 दिवस लागले मला एवढे मोड यायला. तर इथे मी 1 कप नाचणी घेतली, पाव कप रवा घेतलेला आहे आणि पाव कप मुगाची डाळ मी रात्रभर भिजत ठेवली होती. ती आपल्याला घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये अद्रक आणि हिरवी मिरची आपल्या चवीप्रमाणे घालून वाटण करून घ्यायचं आहे. त्यात आता मी इथे बारीक चिरलेली सिमला मिरची आणि गाजर आणि चेड्डर चीज घातलेलं आहे. चेड्डर चीजचे असे स्ट्रिंग्स निघत नाहीत पिझ्झाला जे मोझरेला चीज वापरतो तसे, पण याची चव खूप छान येते म्हणून घालायचं आणि मुलांच्या हेल्दी डाएटसाठी सुद्धा तो चांगला ऑप्शन आहे. आणि त्याचे मी इथे बनवले आहेत वॅफल. इथे मी 1 चमचा ओरिगॅनोसुद्धा वापरले आहेत. त्याच्याने ना एक छान असा इटालियन असा ट्विस्ट येतो आणि मुलं आवडीने खातात जे काही आपण बनवलं आहे ते. तर मला इथे वॅफलला बनवायला 4 ते 5 मिनटं लागतात एक वॅफल व्यवस्थित कडक होण्यासाठी आणि हे कडक झाल्यावरच छान लागतो. तर तुम्ही देखील हे नक्की बनवून पहा. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर कशी वाटली आजची ही कॅल्शियम आणि प्रोटीन रिच अशी वॅफलची रेसिपी नक्की कळवा. थँक्यू.